नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूबवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत नगर विकास प्रशासन संचालनालयामध्ये त्यांनी एक जी.आर. काढलेला आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट ड आणि गट ब सर्वती जी प्रक्रिया असणार आहे त्या संदर्भात एक ठिकाणी माहितीपत्रक काढण्यात आले. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी.आर. या ठिकाणी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आता व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नगर व प्रशासन यांच्यामध्ये या ठिकाणी 29 मेला या ठिकाणी जी.आर. प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो प्रत असणारे जिल्हाधिकारी सर्व यासाठी या ठिकाणी जे लेटर पाठवण्यात येणार. विषय आहेत राज्यातील नगर परिषद आस्थापने गट क आणि ड सर्व रिक्त पदांची या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात या ठिकाणी माहितीपत्रक असणार आहेत. यामध्ये संदर्भ असणार आहे सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी 4 मे 2022 त्याचबरोबर दुसरा असणार वित्त विभागामार्फत. तिसरा असणारा सामान्य प्रशासन विभाग 21 नोव्हेंबर 2022 जी.आर. असणार आहे. आणि सामान्य संचालक मान्य बोधया यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी 150 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या दिवसाच्या कार्यक्रमात राबवण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सर्व सेवा पदभरती ही कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहेत. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागात स्थापनेवर एकूण 75,000 पदे सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी जो दिलेला आहे तो भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्ष सेवेतील गट ब अराजपत्रित, गट क व गट ड सर्वांतील नामनिर्देशाच्या कोट्यातून पदे सर्व सेवेने भरण्यासाठी एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात आलेली असून सर्व जिल्हाधिकारी पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष तथा जिल्हा निवड समिती या ठिकाणी गठीत करणे आलेली आहे. म्हणजे जी भरती आहे त्या ठिकाणी मित्रांनो जी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वित्त विभाग शासन क्रमांक जो काय आहे त्यानुसार पदभरती शिथिलता लागू करण्यात आली असून सर्व सेवा पदभरती प्रक्रिया दिनांक 15/8/2023 पर्यंत पूर्ण करायची असून नमूद केलेले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे तो 21 नोव्हेंबर 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ कक्षेतील गट ब, गट क आणि गट ड सर्वातील नामनिर्देशित कोट्यातून सर्व सेवेने या ठिकाणी जी जाहिरात आहे त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. यामध्ये TCS किंवा IBPS याद्वारे तुमच्या ठिकाणी जी पदभरती या ठिकाणी केली गेली आहे. उपरोक्त या ठिकाणी शासन निर्णय आहे त्या ठिकाणी दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीच्या ठिकाणी निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामध्ये संदर्भी पत्राच्या अन्वये सर्व सेवा गट ब, गट ड आणि गट क आणि गट ड सर्वातील स्थिर रिक्त पदांची या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्याच्या सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. रूपरेखा वेळापत्रक ठरवून देण्यात आलेले आहेत. याबाबत सहसंचालक स्तर यामध्ये प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवणे, सूचना मार्गदर्शन तयार करणे आहे. परंतु आपल्या कार्यालयाकडून सर्व सेवा पदभरती राबवण्यात शासनाकडून निवड केलेल्या कंपनीशी सामंजस्याने करार करण्यात आलेला नाही व प्रसिद्ध झालेल्या तारखेत आलेला नाही असे संचालनालयाला निर्देशन आलेले आहे. सबब याद्वारे या ठिकाणी कळवण्यात येते की सदर कार्यक्रमांतर्गत सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात गंभीर लक्षात घेऊन स्वतः जातीने या ठिकाणी लक्ष घालून नगर परिषद, नगरपंचायत, गट क आणि गट ड या ठिकाणी जी रिक्त पदे असतात या ठिकाणी जी पदभरती लवकरात घेण्यात येणार आहे. तशी या ठिकाणी जी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. ओके, तर मी तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आता पदभरती कधी होणार, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पदभरती असणारा मित्र तुम्हाला 29/5/2025 पत्रान्वये तुमच्या या ठिकाणी वेळापत्रकानुसार या ठिकाणी पदभरती होणार आहेत. दिलेल्या वेळापत्रानुसार तुमच्या या ठिकाणी नियोजन करून 30/9/2025 पर्यंत संपूर्ण कार्यवाही तुमच्या या ठिकाणी पार पाडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शेड्यूल सुद्धा आहेत. यामध्ये मित्रांनो जर बघितलं तर जिल्हाधिकारी यांनी शासन नेमणूक दिलेल्या कंपनीशी करार 15/7 ते 4 आसपास. त्याचबरोबर पदभरती जाहीर करणे 15/7/2025 आणि परीक्षेचा अंतिम निकाल 30/9/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला जर बघितलं असेल की मित्रांनो तुम्हाला 15/7 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कोणता कंपनीशी करार TCS किंवा IBPS या ठिकाणी 15/6 पर्यंत आणि जी फायनल जी कट ऑफ असतात किंवा जी निवड प्रक्रिया शेवट या ठिकाणी 30/9/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी शासन करणार आहे. ओके, तर हे तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र शासन नगर विषयामध्ये या ठिकाणी जी जाहिरात आहेत
यांची या ठिकाणी जो GR आहे तो मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.